नमस्कार. यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. बांधकामाच्या खड्ड्यात बुडून 15 वर्षीय मुलाचा मृत्यू. रिलायन्सच्या कुंपण भिंतीसाठी केले होते खोदकाम. नवी मुंबई घनसोली येथे रिलायन्स कंपनीच्या कुंपणाचे बांधकाम करण्यासाठी खोदकाम केलेल्या खड्ड्यात बुडून 15 वर्षीय मुलाच्या मृत्यूची घटना नोसिल नाका येथे घडली आहे. 2 महिन्यांपासून खड्डा उघड्यावर ठेवल्याने ही घटना घडल्याचा संताप व्यक्त होत आहे. मृत मुलाच्या कुटुंबियांनी दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. परशुराम लंकेश्वर, नोसिल नाका, घनसोली हा 15 वर्षीय मुलगा आपल्या मित्रांसह खेळायला गेला होता. यावेळी रिलायन्सच्या कंपनी भिंतीलगत खोल खड्ड्यात बुडून त्याचा मृत्यू झाला. बांधकामाला पाणी वापरण्यासाठी सदरचा खड्डा खोदला असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली. परशुरामच्या मृत्यूची नोंद रबाळे पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. या संदर्भात केंद्रीय सामाजिक राज्य न्यायमंत्री रामदास आठवले यांनी रबाळे पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्याशी फोनवर चर्चा करून लवकरात लवकर त्या मुलाला योग्य ते न्याय मिळवून द्यावा अशी मागणी केली. परशुरामच्या मृत्यूला रिलायन्स कंपनी व संबंधित ठेकेदार कारणीभूत असल्याचा आरोप नोसिल विभाग RPI युवक अध्यक्ष महेश लंकेश्वर यांनी केला आहे. यस न्यूज महाराष्ट्रासाठी रवी पी ढवळे सर, कार्यकारी संपादक, घनसोली, नवी मुंबई. हाक तुमची, साथ आमची. यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका.